जिल्हाधिकारी नाशिक बोलतोय। जवळपास गेल्या मार्च महिन्यापासून आपण कोरोनाशी लढाई लढतो आहोत आणि आजपर्यंत तरी आपल्याला बऱ्यापैकी त्यामध्ये यश आलेलं आहे, ज्यामध्ये आपल्या सगळ्यांचा खूप मोलाचा सहभाग आहे। आता आपल्याला असं वाटत असताना की या सगळ्या त्रासातून आपली सुटका होईल, परंतु जगभरात आपण जर पाहिलं तर काही नवीन स्ट्रेन आलेले आहेत किंवा याची व्याप्ती अधिक वाढत चाललेली आहे असं सुद्धा दिसतंय। आणि आपल्या अनुभवातून आपल्याला हे समजतं की एकमेकांपासून थोडंसं दूर राहणं, आपला संपर्क कमीत कमी ठेवणं हे या आजाराला प्रतिबंध करण्याकरताचं एक महत्त्वाचं साधन आहे। मास्क वापरणं, सॅनिटायझर वापरणं ही देखील आपल्याकडे आयुधं आहेत। लस जरी येऊ घातली असली तरी त्याला काही काळ लागणार आहे। त्यामुळं एकीकडं एकदम लॉकडाऊन सारखा पर्याय की जिथे सगळीच अर्थचक्र पूर्ण थांबवणं आणि दुसरीकडं दुसरं टोक म्हणजे काहीच न पाळणं, हे दोन्ही टोकं टाळून आपण एक मध्यम मार्गाने या आजाराला हाताळत आहोत आणि त्याचे चांगले परिणाम आपल्याला दिसत आहेत। मध्यंतरी आपण काही संस्था बंद ठेवलेल्या होत्या, नंतर हळूहळू आपण अनलॉक करत गेलो, तर आता त्याचाच एक टप्पा म्हणून आपण रात्रीचा कर्फ्यू पुढील काही काळापासून सुरू करत आहोत। त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू होणार आहे। काही नागरिकांच्या मनामध्ये संभ्रम आहे की रात्रीचा कर्फ्यू कशासाठी केलेला आहे, मग दिवसा कोरोना पसरणार नाही का वगैरे, परंतु आपल्याला कल्पना आहे की हे टोक ते टोक ह्याच्यामध्ये कुठेतरी सोल्युशन असतं। दिवसा पण कोरोना पसरू शकतो, त्यामुळे आपण आवाहन करत आहोत की दिवसा सुद्धा संपर्क कमीत कमी ठेवावा। परंतु दिवसा पण जर कर्फ्यू पूर्ण वेळ ठेवला तर मात्र आपलं अर्थचक्र पुन्हा थांबेल, त्यातून होणाऱ्या परिणामांना आपल्याला सामोरं जावं लागेल। काही लोकांची क्षमता मोठा आघात सहन करण्याची असते, परंतु आपल्याकडे कल्पना आहे की समाजामध्ये हातावर पोट असलेले लोक सुद्धा आहेत। या सगळ्याचा सारासार विचार करून आपण पूर्णपणे 100% लॉकडाऊन करण्याऐवजी त्याची व्याप्ती कशी कमीत कमी ठेवता येईल, या आजाराचा जेवढा टाळता येईल तेवढा कसा संपर्क टाळता येईल या दृष्टीने हे पाऊल उचललेलं आहे। माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की यामध्ये सर्वांनी प्रतिसाद द्यावा। आपण आतापर्यंत अनेक बंधनं पाळलेली आहेत, ती बंधनं आपल्या जीवनाचा भाग झालेली आहेत आणि त्याच्याच परिणाम स्वरूप आज 70 लाख लोकसंख्येपैकी 1 लाख लोकांपर्यंत आपण ही व्याप्ती मर्यादित ठेवू शकलेलो आहोत। आपला डेथ रेट सुद्धा एक अतिशय कमी डेथ रेट समजला जातो। या सगळ्या गोष्टी केवळ आणि केवळ सर्व नागरिकांनी प्रतिसाद दिल्यामुळे शक्य झालेले आहेत। तर मला असं वाटतं की जरी पुढे इयर एंड असलं, काही जरी असलं तरी आपण हे बंधनं पाळली पाहिजेत आणि त्याच्यानंतर सुद्धा ज्या ज्या सूचना वेळोवेळी दिल्या जातील त्या अतिशय तज्ज्ञ व्यक्तींकडून अभ्यास करून दिल्या जातात। असं कोणी एकदम ॲब्रप्टली निर्णय घेतं असं काही नाहीये, त्यामुळे त्या सूचनांच्या मागे भरपूर अभ्यास असतो। या सगळ्यांचं